चला तर आज आपण इथं वर्षभर अशा टिकणारे मस्त गावरान पद्धतीचे सांडगे बघणार आहोत. त्यासाठी मी इथं 2 किलो ना ह्याची मटकीची डाळ घेतली आहे आणि त्यात थोडीशी एक डबा भर ना हरभरा डाळ टाकली आहे. म्हणजे आतपाव हरभरा डाळ टाकली आहे. 2 किलोला आतपाव टाकलेली आहे. आता हे मस्त मी गिरणीत आता छान असं दळून आणलेलं आहे. दळण टाकलं ना आपण ह्याला बारीक करायला, तर एकदम असं बारीक करायचं नाही. डायरेक्ट आपल्याला ह्याला आहे ना मोठं दळून घ्यायचं आहे. म्हणजे ना आपले सांडगे ना पटपट तोडा येतात. मग ते बारीक जर पीठ केलं तर ना सांडगे तोडायला पण कठीण जातं आणि चिकट होतं. आता मस्त आपण गिरणीला दळून आणलेलं आहे. आता त्यासाठी आपल्याला मसाला बनवायचा आहे. त्यासाठी इथं मी जिरं घेतलेलं आहे. पुन्हा जिरं बारीक मिक्सरमध्ये असं फिरून घ्यायचं. नंतर त्यात आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे. नंतर ना 2-4 मी लसणाचे गड्डे सोडून घ्यायचे, ते आपल्याला टाकून घ्यायचं. लसूण जिरी आणि ओवा आणि ओवा नाही आपले जिरी, मीठ आणि लाल तिखट हे चांगलं आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून ह्याचा मसाला बनवायचा आहे. आता ह्याचा आपला मसाला छान बनवला आहे. आता ह्या पिठामध्ये आपल्याला हळद टाकून घ्यायची आहे आणि हा मसाला वाटलेला आहे ना तो पण ह्यात आपल्याला सगळा टाकून घ्यायचा आहे आणि चांगल्याला मिक्स करू घ्यायचा आहे. एक जीव करायचा आहे. म्हणजे त्यातल्या अशा गाठी होत्या ना लसणाच्या सगळ्या अशा मोकळ्या होत्यात. आणि थोडीशी ह्यात आपल्याला कोथिंबीर पण टाकायची आहे. हिरवीगार अशी कोथिंबीर वाटणात नाही टाकायची, फक्त वरून टाकून द्यायची. आता इथं मी चिरून बारीक घेतलेली आहे चांगली कोथिंबीर. खूप छान सांडग्याची भाजी पण लागते. सांडगे पण छान लागतात. उन्हाळ्यातच ही भाजी छान लागते. आमरस हे वगैरे केले ना आपण त्याच्याबरोबर सुक्की भाजी खूप छान लागते सांडग्याची. हे वर्षभर असे 1 वर्ष 2 वर्ष पण म्हणले तर राहतात, पण वर्षभर छान राहतात. कारण का वर्षभरात आपले सांडगे संपवून जातात. दुसऱ्या उन्हाळ्यात आपण करतोच. आता छान आपल्याला ह्याला मिक्स करून घ्यायचं. थोडं पाणी टाकून ना छान ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे. एकदमच पाणी ओतायचं नाही. जसं लागेल तसं हळूहळू मुळत राहायचं आहे आपल्याला. खूप छान लागतात सांडग्याची भाजी. नक्की तुम्ही पण असे करून बघा. एकदम अशी गावरान पद्धतीचे सांडगे येतं. दुसरे मिक्स डाळीचे पण करतात, पण मी फक्त मटकीच्या डाळीचे हे बनवते सांडगे. मटकी डाळीचे खूप छान लागतात सांडगे. इथं बघू शकता, इथं घट्ट असा गोळा मळायचा आहे. याला तेल वगैरे काही लावायचं नाही आहे, टाकायचं पण नाही तेल वगैरे काय. छान असा घट्टसर आता गोळा हे मळला ना आपल्याला कमीत कमी 1 तास तरी आपल्याला ह्याला ना भिजत ठेवायचं आहे. म्हणजे काय होतं, चांगलं भिजले ना पीठमध्ये छान सांडगे होतात आणि तोडायला पण जड जात नाही. आता एक ओलं कॉटनचा कपडा घ्यायचा आणि चांगला ह्यावर झाकून ठेवायचा. आता उन्हाळा असल्यामुळे काय होतं, चिरटल्यावर होतं. तर आता वर टेरेसला जाऊ घालाय. आता मस्त कडकडीत ऊन पडलेलं आहे. आता इथं मी नाही ना आपला पेपर हातरलेला आहे. असा कागदाचा पेपर असा हातरलेला आहे चांगला. प्लॅस्टिकचा असा कवर हातरलेला आहे खाली. आणि आता छान आपले सांडगे तोडून घ्यायचे आहेत. आता थोडंसं जसं लागणार असं पातळ पीठ आपण थोडंसं पाणी टाकायचं, मळू घ्यायचं आणि असं ना आपल्या हाताने सोडायचं. हे तुम्हाला दाखवते, बघू शकता. एकदम छान असे बारीक सांडगे हाताने तोडायचे. खूप छान लागते. असं हाताने केलेला पदार्थ पण खूप छान लागतो. असे बारीक सांडगे तोडायचे. आता आम्हाला लहानपणी आई सांगायची सांडगे तोडू लागतं, तर तवा येत नव्हते. थोडे असे मोठे टिपके पडायचे. म्हणजे असं सव रस्त्यामध्ये हात न पडायचा. जसं आपण असं उन्हाळं काम चालू केलं ना तसं आता सव पण लागते, हे पण होतं ना. आता इथं बघू शकता मस्त असे मी बारीक छान असे सांडगे घालून घेतले आहेत. आणि कलर पण खूप छान आलेला आहे. आणि ह्याला ना कडकडीत उन्हातनं चांगलं 4-5 दिवस छान वाळून घ्यायचं. हे तर आता माझ्याबरोबर एक आमच्या आजी शेजारच्या आल्यात मला सांडगे घालू लागायला. म्हणले एकटेच घालते म्हणले, मी पण घालू लागते. मग हे आजी आमच्या वाडीच्याच आजी आहेत. मग आजींनी मी पण सांडगे घातले. गप्पा मारत आमचे सांडगे झाले ते मला कळलंच नाही. आजीला खूप गप्पा पण लागतात. मग म्हणलं तू एकटीच घालते, मग मी पण तुझ्याबरोबर घालू लागते. मग आम्ही हे 2 किलो सांडगे गप्पा मारत घातले. काय कळलं पण नाही की कधी झाले सांडगे. असे गप्पा मारत सांडग्याला किती असं तरी काय वाटत नाही. चालल्या होत्या इकडल्या तिकडल्या गप्पा. छानपैकी असं मस्त असं उन्हात छान सावलीला बसलो होतो आम्ही. सावलीतनं म्हणलं अगोदर घाला, नंतर मग पेपर आपल्या उन्हात नेऊन ठेवावा. चला तर मग बघत राहा मस्त व्हिडिओ. तुम्ही पण असे मस्त सांडगे बनवा. मला कमेंट करून सांगा तुम्ही कुठले कसे बनवता सांडगे. काही जण पण असं मिसळ डाळ असं भिजत घालतात रात्रभर, मग सकाळ त्या वाटून त्यात टाकून करतात. पण शक्यतो आम्ही असेच बनवतो, तसे बनवतच नाही आहे. छान बघा आपले सांडगे घालून झालेले आहेत खूप. ह्याला 4-5 तास चांगलं असं उन्हात कडकडीत उन्हात वाळवायचं. मग हे चांगलं आपल्या डब्यात भरून ठेवायचं. 2 महिने ती राहिले.
एकदम पिवळं सरत असं मस्त कलर आलेला आहे. कसे वाटले सांडगे नक्की कमेंट करून सांगा. आवडलं लाईक शेअर सबस्क्राईब करा. असेच नवनवीन माझे छान असे वाळवणीचे पदार्थ बघत राहा. आता चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय सगळ्यांना.